सुप्रभात. शीर्षक आहे आमुची प्रेमळ बहिणा अक्का. रामप्रहरी. शीर्षक आहे आमुची प्रेमळ बहिणा अक्का. आधी अर्थ सांगतो. अर्थ स्पष्टीकरण. या काव्याचे शेवटी कठीण शब्दांचे अर्थ दिले आहेत. वास्तवात हे शब्द फारसे कठीण नसते, तरी काव्य रचनेत त्यांचा थोडासा वेगळा अर्थ आहे. तो स्पष्ट करण्यासाठी असे केले आहे. उदाहरणार्थ पंकी. पंक म्हणजे चिखल, त्याला ई विभक्ती प्रत्यय लावून पंकी म्हणजे चिखलात असा अर्थ मिळतो. अतिथी धर्म म्हणजे याचा अतिथीने पाळाव्याचे कर्तव्य असा अर्थ अभिप्रेत नसून, अतिथी धर्म याचा अतिथीने पाळाव्याचे कर्तव्य असा अर्थ अभिप्रेत नसून, अवचित आलेल्या म्हणजे तिथीवार न सांगता अचानक आलेल्या पाहुण्याबाबत गृहस्थाने अवलंबायचे कर्तव्य असा अर्थ घ्यायचा आहे. अतिथी धर्म म्हणजे अतिथीचा धर्म नव्हे, तर आपल्याकडे अतिथी आला तर त्याबाबत गृहस्थाने जे कर्म पाळायचे त्याला म्हणायचं अतिथी धर्म. निर्झरी. निर्झर म्हणजे झरा. येथे स्त्रीलिंगी रूप करून निर्झरी म्हणजे झऱ्याचं स्त्रीलिंगी रूप केलेलं आहे. ओढगस्ती. मूळ शब्द ओढगस्त, प्रत्यय लावून ओढगस्त असलेली परिस्थिती सुचवली आहे. याप्रमाणे आता लक्षात येईल की हे काव्य फार सोपे आहे. एक भाऊ आपल्या उतारवयात पोचलेल्या बहिणीचे, खरे तर आदर्श बहिणीचे दिलखुलास कौतुक करीत आहे. काहीतरी 60-70 व त्यानिमित्त केल्या जाणाऱ्या समारंभाचे औचित्य साधून तोही काव्य प्रशस्ती तिला अतीव प्रेमाने समर्पित आहे. येथे नातेसंबंधाचे मर्म जाणणे महत्वाचे आहे. नाते म्हणजे ना ते. ना म्हणजे नाही, ते म्हणजे दूरचं. नाते म्हणजे नाही ते असा अर्थ होतो. ते म्हणजे दूरचे. दूरचे नसून जवळ असते त्यालाच ना ते म्हणतात. आज नाती रक्ताची असतात पण फारशी मनाची नसतात, हृदयाची नसतात असे व्यापकतेने दिसून येते. सख्खी आणि दूरची नाती हे शब्द रक्त संबंधाने वापरतात, पण ते तितकेसे उचित नसते. जे मनाला हृदयाला जवळचे वाटते तेच नाते होय. उर्वरित केवळ रक्त संबंधच असतात. ते नाही ते नाही ते हे. ते नाही ते हे नाते. नाते नाही ते. ते नाही ते म्हणजे लांबचं नाही ते हे. म्हणजे ते नाही ते हे म्हणजे दूरचे नसून जवळचे, त्यालाच नाते अशा अर्थी नाती म्हणतात. आणि ही नाती मनाची हृदयाची असू शकतात. ठीक आहे, काही रक्ताची नातीही यात येण्याजोगी अशी जवळकीची असू शकतात. येथे अशाच रक्ताने व मनोहृदयाने जवळ असलेल्या बहिणीचे तिला अक्का असं संबोधतात. तिचा भाऊ प्रेमादर युक्त कौतुक करीत आहे. या बहिणीने सुखदुःखाची पर्वा न करता साक्षीत्वात अलिप्ततेत राहून मात्र यत्किंचितही हृदयाचा ओलावा प्रेम कमी न होता समर्थ समृद्ध संसार उभारला व पेरलाही आहे. विना अहंकार प्रेमळ कर्तव्याने ती हा संसार आयुष्याच्या सायंकाळीही करीत आहे. अशी बहीण मिळणे हे कुणाही भावासाठी सद्भाग्यच असते. संसारी नात्यातले दिव्यत्व येथे स्पष्ट झाले आहे. संसारातील दिव्य नात्याचे हे दर्शन आहे. रमण्यातील रमणीय असा हा नात्याचा रंग आहे. तर आमुची प्रेमळ बहिणा अक्का अशा दरेची अनुभूती श्रोत्यांना त्यांच्याही बहिणीद्वारे येऊ शकते आणि बऱ्याच जणांना तशी आली असेल. फक्त इथे लेखकाने त्याला आलेली अनुभूती पद्य रूपात व्यक्त केली आहे. आमुची प्रेमळ बहिणा अक्का. आता नीट ऐका. जगी कसे जगा दाखवी, आमुची प्रेमळ बहिणा अक्का. सारे उत्तम करी कार्य परी, अलिप्त जगिया आमुची अक्का. पंकज फुलते पंकी परी, हीन त्यासी कधी सिक्का. तैसी बहिणा या संसारी, हीन न तिजसी काही सिक्का. अल्लड बालपण शीघ्र सरले, संसार ओझे लवकर पडले.
तरी न डगमगे ती संसारी. टाळूनी काटे गुलाब फुलवी उभय कुलासी सहज उद्धरी. अवघड वाटे वाहे निर्झरी काटे गोटे अवघड वाटे. नमानी त्यासी गोड अंतरी वल्लभासी सुखी ठेवी. व्यामिश्र नाती लिलया पेली अतिथी धर्मा कधी ना सोडी. ओढगस्ती कमी ना गोडी. म्हणजे ओढगस्त आली, कधी आर्थिक परिस्थिती दुबळी झाली तरीही ओढगस्ती कमी ना गोडी. तरी ओढगस्ती मध्ये सुद्धा तिच्या स्वभावातला गोडवा काही कमी झाला नाही. पुढे ऐका. संतती संपत्ती बहुतही येता उते न माते कधी संसारी. अवचित येई जरी आपत्ती न्यून न कधी हृदय संपत्ती. अवचित जरी आपत्ती आली तरी हृदयाच्या संपत्तीला, हृदयाच्या गोडव्याला कधीच उणीव आली नाही. मुला माणसा नातू नाती रमते सहजची गोड बहिणाई. बघता बघता होई आजी नसरे ऊर्जा तरी आजही. आता सहजची वेध लागले सूर्यास्ताचे रंग दाटले. नेत्र लागले जरी पैल तिरी गोड साधवी हरी श्री हरी. ऐसी बहिणा दुर्मिळ जगिया सर्वा लाभो हीच प्रार्थना. हरी श्री हरी विनवी तुझसी पावे सत्वरी तू भक्तासी. काव्य सुमना अर्पित जला धन्य नारायण सहजची झाला. न्यूनाधिक पुरते सरते करतो अक्का तुझसी काव्य अर्पितो. अक्का तुझसी काव्य अर्पितो. कठीण शब्द पंकज म्हणजे पंख म्हणजे चिखल, चिखलात जन्माला येते म्हणून पंकज म्हणजे कमळ. पंकी म्हणजे चिखलात, परी म्हणजे परंतु, निर्झरी निर्झर झराचे स्त्रीलिंगी रूप, वल्लभ पती व्यामेश्वर गुंतागुंतीचे, ओढगस्ती तुटपुंजेपणा किंवा ओढाताण, संतती संपत्ती म्हणजे मुले बाळे व धनधान्य, उतेन माते गर्वाने उन्मंत होत नाही, अवचित अचानक, न्यून म्हणजे कमतरता, हृदय संपत्ती म्हणजे हृदयाची उदारता विशालता, ऊर्जा म्हणजे चैतन्य, साधवी म्हणजे हाक देते किंवा हाक देतो. हाक देणे म्हणजे कोणी हाक मारलं तर त्याला प्रतिसाद देणे असाही साधवी याचा एक अर्थ आहे, किंवा साधवी किंवा आपण हाक मारणे किंवा हाक देणे असाही साधवी. साधवी म्हणजे हाक देणे असा त्याचा अर्थ आहे. न्यून अधिक, कमी जास्त. अतिथी धर्म अचानक घरी येणाऱ्या अनोळखी पाहुण्यांबाबत संसारी माणसाने पार पाडायचे उचित कर्म. तर अशी संपूर्ण कर्मे त्या त्या मार्गावरती त्या त्या टप्प्यावर आपली कर्म कर्तव्ये उचिततेने पार पाडत अगदी वृद्धत्व आले तरी सुद्धा जिच्या हृदयाचा गोडवा कमी झाला नाही, अशी ही आमची बहिणा अक्का, अर्थात आपणातही काही जणांना अशा बहिणी लाभल्या असतील. आपली ही भावना तीच असेल, फक्त ती भावना येथे असं समजा की या नारायणाने तुम्हा सर्वांच्या वतीने व्यक्त केली आहे. आपणालाही जर असे व्यक्त होता आले, अभिव्यक्त होता आले तर जरूर व्हॉट्सअप ग्रुपवर टाका सर्वांच्या माहितीसाठी, आणि सर्वांना ते वाचून ऐकून प्रसन्न वाटावं या दृष्टीने. असतो. धन्यवाद. आजचे हे निरूपण बहिणीला वाहिलेली आदरांजली येथेच संपवतो. आता सध्या बहीण हयात नाही, ती 2 वर्षापूर्वी आमची गेली, पण तिच्यासाठी तिच्या काय म्हणतात ते 84व्या वर्षी म्हणजे
सहस्त्रचंद्र दर्शनाच्या दरम्यान हे काव्य केलं होतं ते तुम्हा सर्वांना वाचून दाखवलं. अशी बहीण आपणा सर्वांना मिळो आणि मिळालेलीही असेल, परंतु आपल्या हृदयात ज्या भावना असतात तशाच भावना येथे नारायणाच्या मनात आहेत. त्या भावना त्याने त्याच्यापर्यंत व्यक्त केल्या. आपणही आपल्या मधुर नाते संबंधाबाबत असं अभिव्यक्त व्हावं. त्यायोगे तुम्हाला सरस्वतीची कृपा मिळेल आणि एक तऱ्हेने आपली भाषा अधिक लाघवी होईल. आपल्या भावभावनांचं दालन समृद्ध होईल. ही सर्व समृद्धता तुम्हाला ईश्वरी कृपेने मिळो असं अभिष्ट चिंतन करतो आणि आजचं हे निरूपण संपवतो. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. शुभदिन.